दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण स्मृतीस्थळातील 238 पासून ज्या स्मृती आहेत त्या स्मृतींचं श्रवण चिंतन करणार आहोत. गती गोंदोबा श्रवण. गती गोंदोबा यांना ज्ञान श्रवण झालेलं आहे. गती गोंदोबा ते कवीश्वर बासांची नागाईसे तयाचे आजे. गती गोंदोबा जे आहेत ते कवीश्वर बासांची जी नागाईस आहे तयांचे ते आजे होते, म्हणजे आजोबा होते त्यांचे. ते रामपुरी येसी असती, रामपुरी नावाच्या त्या गावाला ते राहत होते. एकू दिसू तयासी भटोबासांपासून श्रवण झाले. आणि एक दिवस त्यांना भटोबासांपासून श्रवण झालेलं आहे. म्हणजे श्रवण म्हणजे नुसतंच ऐकणं झालं असं नाही, श्रवण म्हणजे बोध झाला असा त्याचा जवळपास तो अर्थ आहे. की श्रवण तर सगळ्यांना होत असतं, परंतु बोध मात्र सगळ्यांना होत नाही. जसं आपलं काल परवाच्या विषयामध्ये पण झालं की पाठांतर होतं, अर्थ पण माहिती होतो, परंतु त्या वचनाचा त्या विधीचा बोध होणं हा एक प्रकार वेगळा आहे. तो वचन त्याचा अर्थ उमटणं हा एक प्रकार वेगळा आहे. म्हणून इथे म्हणतात की स्मृतीस्थळामध्ये की त्यांना त्यांच्यापासून श्रवण झालं म्हणजे काय झालं, बोध झाला. एरवी तर भटोबास किती लोकांना आल्या गेलेल्यांना काही ना काही निरूपण करत असतील, अन्य साधकांना पण त्यांचा उल्लेख मात्र सगळ्यांचा इथे होत नाही. विशिष्ट लोकांचाच उल्लेख या ठिकाणी होतो. त्यामध्ये एक गती गोंदोबा आहेत आणि त्यांना श्रवण झालं म्हणजे बऱ्यापैकी त्यांना उमड झालेला आहे. एक म्हणती भिक्षा केली. उमड झाले हे कशावरून? कारण की एका मताने म्हणजे कुणीतरी एका व्यक्तीने असं सांगितलं की त्यांचं अनुसरण सुद्धा झालं. काही याच्यामध्ये ती गोष्ट माहिती नाहीये की किंवा ती पाहण्यात आली नाही, परंतु कुणीतरी त्याविषयी माहिती दिलेली आहे. म्हणून इथे एक म्हणती असा शब्द आलेला आहे, म्हणजे एका मताने काय झालेलं आहे, भिक्षा केली म्हणजे अनुसरण घेणं. या क्रियेला त्या काळामध्ये काय म्हणत होते, भिक्षा केली. आजही अनुसरण घेतल्यानंतर भिक्षा मागितल्या जात असते. तुमचं अनुसरण होईल तेव्हा तुम्हाला कळेल की त्या दिवशी ती भिक्षा, त्या दिवसापासूनच ती भिक्षा सुरू होत असते. आणि म्हणून त्या विधीला भिक्षा केली म्हणजे सर्वसामान्य आता आपल्या दैवपैकी मध्ये अनुसरण घेणं म्हणजेच भिक्षा, आणि अनुसरण घेतल्या जात आहे. तसं भिक्षा सुद्धा काय केले जाते, घेतल्या जाते. तर ते अनुसरण सुद्धा काय करायचं, आपल्याला मागायचं आहे देवाकडे. अधिकरण सुरू आहेत त्यांच्याकडे ते अनुसरण आपल्याला मागायचं आहे, आपल्याला ते अनुसरण घ्यायचं आहे. आणि कुणीही आपल्याला अनुसरण देणार नाही असं स्वतःहून. त्यासाठी तुम्हाला ते म्हटले गेलं पाहिजे. भिक्षा म्हटल्यानंतर ज्या पदार्थाची भिक्षा पाहिजे तो पदार्थ तुमच्याकडनं मागितला गेला पाहिजे. मग तो पदार्थ वृक्षांना असेल, भिक्षांना असेल, वस्त्र असेल, जे तुम्हाला आवश्यक आहे ते तुम्हाला मागता आलं पाहिजे देवाकडनं. मग भिक्षा, त्यामध्ये अनुसरण हे सुद्धा जे आहे ते तुम्हाला देवाकडे मागावं लागेल. देवाकडे सतत त्याच्याविषयी तगादा लावावा लागेल आणि मग परमेश्वर तुमच्या अनुसरणाचा योग आणून देतील. आणि ते जे अनुसरण आहे ते परमेश्वर आपल्याला घडवणार आहेत, परंतु आपण मागितल्याशिवाय परमेश्वर अनुसरण देणार नाहीत. हे पण तेवढंच नक्की आहे. भटोबासांना पण स्वामींनी अनुसरण दिलेलं नाहीये जबरदस्ती. त्या ठिकाणी भटोबासांनी ते अनुसरण स्वीकारलेलं आहे. स्वामींनी पर्याय ठेवले, फक्त असं तुम्हाला राहावं लागेल, बोलवल्याशिवाय यायचं नाही, पाठवल्याशिवाय जायचं नाही, असं आहे का मान्य तुम्हाला, अधीनत्व स्वीकारावं लागेल. मग भटोबासांनी विचार केला आणि ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही
अनुसरण घेऊ, म्हणजे देवाचं जे काही त्या ठिकाणी नियम आहेत, जे काही अनुसरणाचं जे काही त्या ठिकाणी देवाने भटोबासांना विहित केलेला आहे, तो भटोबासांनी स्वीकारलेला आहे. म्हणजे भटोबासांनी अनुसरण स्वीकारलेले, आणि अनुसरण आपल्याला स्वीकारावं लागतं. देव आपल्याला जबरदस्ती अनुसरण देणार नाही. आणि म्हणून ते वचन कसं आहे, एक आचारामध्ये वचन एक अनुसरती आणि एक ननुसरती. मग तिथे देतात ते शंका दिल्या जाते, एका अनुसरविती एका ननुसरविती असं वचन का उच्चारलं नाही? कारण की अनुसरण ही जीवाची स्वतंत्रता आहे. परमेश्वर फक्त अनुसरणाचं वातावरण तयार करू शकतात, अनुसरण देऊ शकत नाहीत स्वतःहून. ते जीवाचा सुद्धा कड त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे, त्याच्याशिवाय ते देता येत नाही. आणि परमेश्वराचा देण्याचा कड आहे, पण आपल्या घेण्याचा कड असल्याशिवाय ते घेता येत नाही. म्हणून दोन्ही गोष्टींचा जो भाग आहे तो साधता आला पाहिजे. वानरीच्या दृष्टांतामध्ये ते सांगितलेलं आहे, अनुसरती परी जीवे जाणावी, नरक चुकविती परी परमेश्वर जाणती. वानरीचा दृष्टांत आहे. मग यामध्ये ही भिक्षा केली म्हणजे श्रवण केल्याशिवाय भिक्षा नाहीये परत, हे पण लक्षात घ्या. असं नाहीये की बाबा बस कान फुगलेत का नाही लगेच घेऊन टाक, असं नाहीये. श्रवण आधी, उपदेश जरी द्यायचा आहे, नाम मंत्र द्यायचा तरी आधी श्रवण करवल्या पाहिजे त्या व्यक्तीला. काय तू घेतोयस, कशासाठी घेतोय ते सुद्धा त्याला सांगितलं गेलं पाहिजे. अनुसरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते सांगितलं गेलं पाहिजे, त्याच्याविषयी श्रवण करवलं गेलं पाहिजे. आणि जो अनुसरण घेणारा आहे त्यांनी सुद्धा श्रवण ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. अधिकरणांना, गुरुनिमित्तांना विचारलं पाहिजे त्याबद्दल, आणि मग ते स्वीकारायचा तो भाग आहे. तो देण्याचा नुसता भाग नाही, तो घेण्याचा सुद्धा भाग आहे. आणि म्हणून इथे स्मृतीस्थळामध्ये भिक्षेची किंवा अनुसरणाची कुठलीही तुम्ही जर का तो विधी बघत असाल तर त्याच्यामध्ये असंच आहे की आधी श्रवण केले आणि मग त्यांनी भिक्षा केलेली आहे. पुढची स्मृती येते 239 क्रमांकाची. वेदाचार्ये श्रवणे विद्वांसा उदग्रहणिके भिक्षा देणे. वेदाचार्य श्रवण म्हणजे वेदवंती नागदेव असं भट्टोबासांची ख्याती त्या काळामध्ये होती. म्हणजे जर का कोणी बालक रडत असेल, जसं त्याच्यामध्ये येतं स्मृती एक मागची, मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. भटोबास भिक्षे जाती, भटोबासांचा भिक्षा शब्द गुजरध्वनी गोळीला, एकदम गांभीर्य आहे त्या आवाजामध्ये. शब्द ऐकेलिया रडते लेकरू हावरू सांडी. आणि तो शब्द नुसता ऐकला त्यांनी तर रडते लेकरू हावरू सांडी म्हणजे हट्ट जर का त्यांनी धरलेला असेल तर तो हट्ट सोडून त्या आवाजाच्या दिशेने बघायला लागतो. आणि कवणी दुःख भोगिता आपले दुःख विसरे. जर का कोणी दुःख भोगत असेल, त्रास असेल, त्याला काही ताप आहे वगैरे, आणि त्याच्यात भट्टोबासांचा ध्वनी जर का त्यांच्या कानावर पडला भिक्षा म्हणून, तर त्याचं दुःख त्या वेळापुरतं तो विसरून जायचा तो व्यक्ती. एका दर्शने प्रशस्ती होती, भांडते असती तयाचे रोख जाती. ते दर्शन झाल्यानंतर प्रसन्न वाटायचं, त्याला बरं वाटायचं खूप. दोघं जर का भांडणारे असतील तर त्यांचं भांडण शांत व्हायचं, रोष त्यांचा एकमेकांच्या बाबतीतला तो निघून जायचा. मग उभय गंगा तीरे भट्टोबासाते, आणि उभय गंगा तीरे भट्टोबासांना वेदवंती नागदेव वट म्हणती ऐसी प्रसिद्धी. वेदवंती नागदेव म्हणजे इतका मोठा बदल भट्टोबासांमध्ये झालेला होता की एकेकाळी शस्त्र घेऊन ते एखाद्याचं देह विंदत होते, आता इथे वेधत आहेत. त्यांच्या शब्दांमध्ये की हे जे काही आलेलं आहे गोडवा, हा कशामुळे आला? केवळ आणि केवळ परमेश्वर हृदयामध्ये आहेत. परमेश्वर जर का हृदयात असतील तर आपले शब्द जे आहेत ते शब्द कधीही दोषयुक्त येणार नाहीत. कारण की त्या शब्दांवर ज्या मनाचं अधिष्ठान आहे त्या मनावर परमेश्वराचं अधिष्ठान असतं. आता तुमचं मन जर का तुम्ही देवाच्या ताब्यात दिलं एकदा,
की मग तुम्ही तुमच्या मुखातनं अपशब्द, क्रियेतनं अक्रिया कधीच तुमच्या मधनं प्रगट होणार नाही. नेहमी सतत गुणदायकच गोष्टी घडत राहणार. आणि म्हणून इथे भट्टोबासांनी पूर्ण आपलं जे आयुष्य आहे ते देवाला समर्पिलेलं आहे असंही म्हणा, किंवा देवानीच त्यांना आपल्यातर्फे एक आयुष्य समर्पित केलेलं आहे, म्हणजे दिलेलं आहे त्यांना. भट्टोबासांचं जे आयुष्य आहे ते लीळादानाचं आयुष्य असं म्हटलं जातं. देवाने ते आयुष्य दिलेलं आहे की आमच्यातर्फे आयुष्य तुम्हाला, आणि केवळ त्यांच्या कार्यकालामध्ये, जीवन कालामध्ये फक्त देवाशिवाय भट्टोबासांनी दुसरं काहीच देवाच्या आज्ञेच्या बाहेर काहीच असं केलेलं नाहीये. आणि म्हणून त्यांच्या त्या शब्दामध्ये काय आहे, गांभीर्य आहे. स्मृतीच्या सुरुवातीलाच ते सांगितलं गेलं. ते जे गांभीर्य आहे त्यांच्याकडे, ते त्यांच्या त्या आचरणामुळे त्यांच्याकडे प्राप्त झाले. ते आचरण त्या वचनामुळे, ते वचन देवामुळे आहे. म्हणजे तिथून आता तो जो काही ती चाल सुरू होते, प्रतिकारणता जी सुरू होते देवाकडनं, वचनाकडनं, आचरणाकडनं, ते पूर्ण आयुष्य त्यांचं जगणं, उठणं, बसणं सगळं ईश्वराच्या अधीन आहे. आणि तसंच पुढे प्रवास चालू राहून परत ते ईश्वराकडे भट्टोबास जाणार आहेत. ईश्वराकडनं एकदा आलेलं आपण स्वीकारलं की आपला ईश्वराकडे जाण्याचा मार्ग जो असतो तो एकदम सोयीस्कर होऊन जातो. आता जर का आपल्याला म्हटलं असं कोणी तर आपल्याला देव प्राप्त करणं खूप कठीण आहे बरं का. अटन विजन करणं हे, तेवढी थंडी आहे, पाऊस मध्ये लागतो, ऊन लागतं, भिक्षा मिळते ना मिळते, घरी आपल्याला आपल्या आवडीचं करून खाता येतं, भिक्षेला तसं काहीच पर्याय नाहीये, जे येईल तेच खायचं आहे. हे आता तुम्ही विचार केला तर खरंच कठीण आहे ते. आणि हा विचार आपण घरी बसून केला तर आपण घराच्या बाहेर कधीच पडणार नाही. परंतु एकदा घराच्या बाहेर पडून बघा, तो जो काही वचनाचा आचार आलेला आहे तो स्वीकारून बघा, अनुभवून बघा, आचरून बघा, आणि मग नंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतील. की नंतर तुम्हाला कळेल की घरी स्वयंपाक करणं किती, स्वयंपाकासाठी ते भाजी आणा, भाजीसाठी पैसे कमवा, काटकसर करा, ते सगळं आणून ते तयार करा, मग ते भांडी घासा, परत ती लावा, परत संध्याकाळचं जेवण, परत हे ते सगळं इतकं ताण आहे प्रपंचात. बरं, या गोष्टीचं तुम्हाला काहीही म्हणजे त्याला आउटपुट जे आपण म्हणतो तो काहीच नाही. म्हणजे लाभ किंवा तुमचं जे काही त्याच्यामध्ये ईश्वरीय उपयोग म्हणून जे काय आहे असं जगणं फक्त कर्माला जन्म देणार आहे. तर कधीतरी कुठेतरी आपण ही कर्म निष्पत्ती जी आहे ती थांबवली पाहिजे. कणव निष्पत्ती, योग्यता, अधिकाराच्या निष्पत्तीला सुद्धा आपण कधी कधी वेळ जन्म दिला पाहिजे. तो एकदा थोडा जरी दिला तुम्ही तर काय होतं की पुढे आपण हळूहळू तो वेळ वाढून केवळ ईश्वराच्या ठिकाणी आपला पूर्ण वेळ उपयोगी लागेल. आणि मग तुमच्या बोलण्यात, तुमच्या आवाजामध्ये, तुमच्या प्रत्येक क्रियेमध्ये परमेश्वराचं अधिष्ठान दिसणार आहे. जे म्हणतात ना की भट्टोबासांना स्वामी सांगितलं की जाताना कोणी भेटले म्हणजे तर त्यांची भेट घ्या. कोणाला भेटायला सांगितलं होतं ते? पद्मनाभी देव. त्यांची पालखी चाललेली होती. भट्टोबासांच्या लक्षात आले स्वामींनी आज्ञा दिलेली आहे. त्यांनी विचारले कोण आहेत? पद्मनाभी देव आहेत. मग ते भट्टोबास गेले, पालखी थांबवली त्यांची आणि भेटले. ते म्हणाले की मी स्वामींकडे असतो, वानरा म्हणून जे तुम्ही ऐकलं असेल तो मी आहे वगैरे. अच्छा, मग त्यांनाही बरं वाटलं, भेटले वगैरे. त्यामध्ये भट्टोबासांची भेट झाली. देवाची भेट झाली का? भट्टोबासांची भेट झाली. परंतु त्या भेटीमध्ये जो काही संवाद झाला तेवढा जो वेळ त्याच्यामध्ये खर्च झाला, त्यामुळे काय झालं की पद्मनाभी देवांना पुढे काहीतरी अनिष्ट घडणार होतं, ते अनिष्ट टळलं. म्हणजे त्या वेळात ते पोहोचले असते तर अनिष्ट घडलं असं. भट्टोबास भेटल्यामुळे ते अनिष्ट त्यांचं टळलं गेलेलं आहे. म्हणजे आपलं पूर्ण जे काही जगणं आहे जेव्हा ईश्वराला अधीन करतो आपण, त्या वेळेला आपल्या भेटीचा इतरांना लाभ होत असतो. जसं आत्ताच्या घडीला तुम्ही बघता की अधिकरणांच्या भेटीचा तुम्हाला लाभ होतो, साधूंच्या भेटीचा लाभ होतो, वासनिक भेटले तर वासनिकांच्या भेटीचा लाभ होत असतो. जसं आम्हाला काही वासनिक भेटले, वासनिक म्हणजे नामधारक नाही बरं का, वासनिक म्हणजे वासनिकच, ज्यांचं अध्ययन सुरू आहे, चिंतन सुरू आहे,
कधी कधी त्यांना भेटल्यानंतर मला चांगलं वाटतं, कारण की त्यांना भेटल्यानंतर धर्मचर्चाच निघणार. धर्मचर्चेमध्ये आमचं जे काही साधना असेल ती उजळतीला येते. म्हणजे त्यामुळे त्यांचे काही प्रश्नांमुळे आम्हाला सुद्धा तो दृष्टिकोन बघता येतो की आपण या दृष्टीने कधी बघितलंच नाही हा विषय, ही लीळा या दृष्टीने आपण कधी बघितलीच नाही. म्हणजे एखाद्या वासनिकाची भेटी सुद्धा साधूंसाठी उजळताकारक ठरू शकते. एखाद्या सामान्य साधूची भेटी सुद्धा एखाद्या वासनिकाला महत्वपूर्ण ठरू शकते. का बरं ठरते ही महत्वपूर्ण? कारण की त्यांनी देवाला आपलं आयुष्य दिलेलं आहे. वासनिकाची भेटी उजळतीला कारणीभूत का ठरते? कारण वासनिक सुद्धा प्रपंचात राहून परमार्थ करण्याचा पूर्ण त्याचा प्रयत्न असतो, आणि म्हणून परमेश्वराचं अधिष्ठान त्या वासनिकाकडे आपल्याला स्मरण रूपाने, विधी रूपाने, अनिष्ट सेवेच्या पोळण्याच्या रूपाने किंवा अनुसरणाच्या वासनेच्या रूपाने आपल्याकडे त्यांच्याकडे आपल्याला त्या परमेश्वराचं अधिष्ठान जाणवायला लागतं. आणि अशा व्यक्तीला भेटलं तर तेव्हा आपल्याला ते बरं वाटतं. पण साजात्य वेद आहे बरं का. एखादा अज्ञान उपदेशी जर का त्या व्यक्तीला भेटला तर तो म्हणेल काय त्यांचं सतत देवदेवच असतं, सतत कधी पण लीळा धर्मचर्चाच असते, दुसरं देवाशिवाय दुसरा विषयच नाही. कधी पण बघा स्थानाला जात असतात, कधी बघा गाठीला असतात. म्हणजे साजात्य त्या व्यक्तीला त्या साजात्य व्यक्ती भेटला तर ते काय बोलतात ना, एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाठ जाय, हे जे काय वचन आहे तेव्हाच घडत असतं. अन्य वार्तेवाल्याला अन्य वार्तावाला भेटला तर त्याला बरं वाटतं, त्याला धर्मवार्तेवाला का भेटलं तर तो त्याला आळस येऊन जाईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्याला कुणाची भेट घ्यायची ठरवा तुम्ही. ज्याच्याकडे धर्मवार्ता निघेल किंवा तुम्हाला धर्मवार्ता बोलता येईल किंवा तुम्हाला त्याच्याकडे धर्मवार्ता ऐकता येईल, अशाच व्यक्तीची भेट घ्या. अशाच ठिकाणी जा की जेणेकरून तुमच्या धर्मवार्तेला त्या ठिकाणी पूरक असं वातावरण असेल, तर मग त्या ठिकाणी गेल्याने आपल्याला ईश्वर भेटीचा, म्हणजे पदोपदी जर का ईश्वर भेटत असतील, आपल्याला ईश्वर भेटीचा लाभ होत असेल तर तो आपण का निर्माण करू नये? देवाने ते पर्याय आपल्याला दिला, ही किती महत्वाची गोष्ट आहे. आज आम्हाला प्रत्यक्ष रूपाने देव भेटणार नाहीत, पण देवाने सांगितलं आम्ही भेटल्याचा पाड मात्र जाणार आहे, ही व्यवस्था आम्ही करून चाललेलो आहोत. किती महत्वाची गोष्ट देवाने आम्हाला देऊन ठेवली. आम्हाला या गोष्टीचं महत्वच नाहीये. आम्ही फक्त देव कधी भेटतील, देव कधी भेटतील, देव भेटतील तेव्हा भेटतील. परंतु देव भेटण्याआधी जे देवाने काय काय गोष्टी सांगून ठेवल्या ज्याच्यामध्ये आपल्याला देव भेटण्याचा लाभ होईल, त्या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय देव आपल्याला भेटणार नाही. काही घटक चाचण्या, सहामाही परीक्षा वगैरे या सगळ्या आटोपल्याशिवाय वार्षिक परीक्षा येणारच नाहीये. ती वार्षिक परीक्षेची वाट बघू नका. आधी ह्या परीक्षा ज्या आहेत छोट्या छोट्या त्या पूर्ण तुम्ही करा. आणि त्या सर्व परीक्षा भट्टोबासांनी त्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या नुसत्या उठण्या बसण्यामध्येच नाही तर बोलण्यामध्ये, त्यांच्या आवाजामध्ये सुद्धा परमेश्वरी अधिष्ठान आहे. आणि ते बोलल्यानंतर त्या शब्दामुळे लोक वेधल्या जातात. एखादा लहान बालक रडणं सोडून आपला हट्ट सोडून देतो, आणि दोन भांडणारे लोक, म्हणजे हे दोन टोका सांगितलेत बरं का याच्यामध्ये. एक रडणारं बालक कधी शांत होत नाही, त्याला जे पाहिजे ते दिल्याशिवाय. त्याला किती समजवू शकत नाही तुम्ही लहान मुलांना, तोही शांत होऊन जातो. आणि दोन भांडणाऱ्या लोकांना तुम्ही काही सांगा, किती धर्म सांगा, काही सांगा, ते शांत होत नाही. ते शांत जरी झाले तरी एकमेकांच्या बद्दलचा रोष त्यांचा कधीच जात नाही. दोन्ही टोकं लक्षात घ्या. परंतु भट्टोबासांचा आवाज ऐकल्यानंतर त्या दोघांमधलाही रोष जातो. ही एक महत्वाची नोंद या स्मृतीमध्ये केलेली आहे. आपण ही एक संदर्भ म्हणून स्मृती घेतलेली आहे 219 क्रमांकाची. म्हणून हे वेदाचार्य श्रवण, म्हणजे भट्टोबास हे वेदवंती नागदेव म्हणून त्यांची उभय गंगातील प्रसिद्धी झालेली होती. ती सगळ्यांच्याच कानावर यायची. आणि त्यामध्ये एक विद्वांस आहेत, म्हणजे विद्वान व्यक्ती आहेत कर्मराटेचे, त्यांच्या कानावर ही जेव्हा प्रसिद्धी आली, अनेक दिवस त्यांनी ती प्रसिद्धी ऐकली असेल. आणि त्यांना एक दिवशी वाटलं की आपण काय करूया, त्यांना भेटूया. हे वेदवंती नागदेव कोण आहेत वगैरे, कसे वेदवंती आहेत ते आपण भेटू त्यांना. विद्वांस ऐकू तेने म्हणितले, त्यांनी मनातल्या मनात म्हटलं, हे कैसे पा वेदवंती नागदेव भट. हे नागदेव भट हे वेदवंती आहेत.
ह्यांना भेटल्या बोलल्याने वेद निर्माण होतो, आवडी निर्माण होते असं सर्वजण म्हणतात. तर हे कैसे पहा म्हणजे कसे आहेत नेमके, दिसायला भेटायला बोलायला हे कसे आहेत. म्हणून दर्शना आले असा विचार त्यांच्या मनात आला आणि तो विचार त्यांचा निश्चित झाला आणि एक दिवशी त्या विचाराला प्रवासाचं रूप मिळालं आणि भट्टोबासांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. भट्टोबासी थोडी चर्चा केली आणि भट्टोबासांसोबत त्यांनी साधी सुधी किंवा थोडा वेळ म्हणा अशी चर्चा नाही केली. इथे कशी चर्चा केली, थोडी चर्चा केली म्हणजे गहन चर्चा झालेली आहे. वरवडे काही गोष्टी विचारल्या गेलेल्या आहेत, अजून गहन गोष्टी, अजून खोल गोष्टी, असं करून पूर्णपणे भट्टोबासांनी त्यांना सर्व बाबींमध्ये काय केलेलं आहे, निरुत्तर केले. भट्टोबासांनी त्यांना निरुत्तर केले. म्हणजे जसं माहीम भट्टांची चर्चा आम्हाला आठवेल, जेवढं सखोल जात होते तेवढंच आमचे स्वामी काय करत होते, तेवढं त्यांचं अज्ञान फेडत होते आणि त्यांच्याकडे या बाबतीतलं अज्ञान आहे याची पण जाणीव करून देत होते बरं का. म्हणजे उत्तरही देत होते स्वामी आणि त्या उत्तर भेटल्यानंतर त्यांना जाणवत होतं की या बाबतीत माझ्याकडे अज्ञान होतं बरं का आधी. आता या वाक्यामुळे हे अज्ञान फिटलं. असं होता 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 त्यांचं सगळं अन्यथा ज्ञान देवानी फेडलं आणि त्यांना हे लक्षात आलं की आपल्याकडे आता काहीतरी उणीव आहे. आपल्याकडे जे अन्यथा ज्ञान होतं ते तर निघून गेलं, परंतु अजून काहीतरी उणीव आहे की ती उणीव भरून काढल्याशिवाय पूर्णत्व आता वाटणार नाही. म्हणजे त्यांच्याकडे आता ज्ञान आहे का, माहीम भट्टांकडे बोध आहे का, नाहीये. अज्ञान फिटलं, सगळं झालं, आता निरुत्तर झाले. बोलण्यासारखं काही नाहीये, विचारण्यासारखं काही नाही आणि सांगण्यासारखं पण काहीच राहिलं नाहीये. आता आमच्या स्वामींनी त्यांना पूर्वी प्रकरण आणि दृष्टांत कुठला सांगितला, हस्तीचा दृष्टांत सांगितला आणि त्यांना बोध झाला. म्हणजे अज्ञानही फिटलं, अन्यथा ज्ञानही फिटलं आणि यथार्थ ज्ञानही मिळालं. आपल्याकडे काय होतं की आपलं एकतर ज्ञान आपल्याला यथार्थ मिळतं, पण अज्ञान आणि अन्यथा ज्ञान मात्र ते सांगतं की इकडे काही जागा नाहीये. एखाद्याला जर का आम्ही सांगितलं हे पारायण करायची गरज नाही, ते म्हणतात नाही आम्ही आधीपासून ते करत आलेलं. म्हणजे अज्ञान आणि अन्यथा ज्ञान त्या ज्ञानाला प्रवेशच देत नाही. कोणाला जर का सांगितलं हे करण्यापेक्षा स्मरण करा, नाही आम्हाला पारायणच सांगितलं, आम्ही पारायणच करू, पण स्मरण तर चक्रधर स्वामींनी सांगितलं ना. म्हणजे अज्ञान अन्यथा ज्ञान फेडत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला काहीच अर्थ नाही. आता उलट होतं आपलं की अज्ञान आणि अन्यथा फेडलं जातं, परंतु ज्ञानच येत नाही. नुसतं अज्ञान आणि अन्यथा ज्ञान फेडून उपयोग नाही. त्या ठिकाणी ज्ञानाचं पण अधिष्ठान झालं पाहिजे. आमच्या स्वामींनी वचनाद्वारे सांगितलेलं आहे, अहंतेची मूळ सकंदी उपडावे नायका, आऊसांना स्वामी सांगतात. म्हणजे तिथून ते झाड काढून टाका तुम्ही आणि सकंदी म्हणजे त्याचं सोट मूळ असतं वगैरे ते सगळंच काढून टाका. थोडं जरी शिल्लक राहिलं परत ते झाड उगवेल, परंतु ती जागा रिकामी ठेवायची का नाही. ते तर शांतीचे रोप लावा. म्हणजे अहंता ममता रज तम जे काही असेल ते सगळं काढून टाका आणि तिथे शांतीचं रोप लावावं लागेल तुम्हाला. सात्विकतेचं अधिष्ठान तिथे निर्माण करावं लागेल, तेव्हा सत्वस्थिता धर्मी अधिकार असं होणार आहे. नाहीतर ते रिकामच ठेवलं तर काय होईल, काहीच उपयोग नाही. म्हणून दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. अन्यथा ज्ञान फिटलं पाहिजे, अज्ञान फिटलं पाहिजे आणि त्याच वेळेला त्याची जागा ज्ञानाने आपण भरत 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 चाललो पाहिजे. त्या वेळेला काय होणार, ते सर्व बरोबर होईल. एक आलं आणि एक नाही, एक गेलं आणि एक नाही असं होता कामा नये. आणि म्हणून इथे थोडी चर्चा झाली आणि भट्टोबासी निरुत्तर केले. म्हणजे त्यांचं जे काही अन्यथा ज्ञान होतं, अज्ञान होतं, जो काही समज गैरसमज होता तो सगळा काढून टाकला. तेने म्हणितले. आता मग ते मनामध्ये म्हणतात, होती वेदवंती नागदेव भट. हे खरोखरच वेदवंती नागदेव भट आहेत बरं का. ह्यांच्याशी बोलल्यानंतर यांच्या प्रत्येक शब्दाकडे आपण वेधल्या जातो. जसं आपल्याला असा अनुभव येतो की सर्वजण देवाच सांगतात, परंतु सगळ्याच्याच बोलणं आपल्या मनापर्यंत पोहोचत नाही किंवा आपण तिकडे वेधल्या जात नाही. खूप कमी लोक असे आहेत की ज्यांचं बोलणं आपल्या मनाला भावत असतं. मलाही काही ग्रस्त लोक आहेत, ते बोलल्यानंतर ते इतकं चपखल बसतं त्यांचं चिंतन
सगळेच ग्रस्त बोलतात, परंतु ते तेवढं लक्षात येत नाही. म्हणजे परंतु दुसरी एखादी वासनिक किंवा स्मरण करणारी व्यक्ती असेल म्हणजे लगेच फरक लक्षात येतो की ते स्मरण करणारे आहेत, ज्ञानाची जाणीव ठेवणारे आहेत, क्रियेची जाणीव आहे. मग अशा वेळेला त्यांच्या शब्दांमध्ये एक ती सात्विकता आहे, त्याचं अधिष्ठान आहे, परमेश्वराचा मनोधर्म आहे. मग त्यांनी सांगितलेलं बोललेलं ते ऐकून समाधान वाटतं की किती सुंदर चिंतन यांनी केलेलं आहे. वास्तविकाचं चिंतन अशा प्रकारचं असू शकतं. तसं परमेश्वराच्या बाबतीत सगळेच बोलतात, पण ते अधिष्ठान आणि तो मनोधर्म आणि ते निमित्तत्व परमेश्वराचं असणं खूप आवश्यक आहे. आणि मग ते बोलल्यानंतर त्याचा लाभ जो आहे तो होत असतो, जीव तिकडे वेधल्या जात असतो. जसं आपल्या महानुभावांच्या इतिहासामध्ये जी घटना येते की ते त्यांच्याशी म्हणजे हिंसेसाठीच ते चाललेले होते आणि थकले म्हणून बसलेले आहेत आणि आत्मघातकी अशी कवणी ठावो नाही का, याच विषयावर पोथी सुरू होती, विजन सुरू होतं आणि तो विषय त्यांच्या कानावर पडला. त्यांनी तो ऐकला आणि ते वेधले गेले लगेच. इथे उपदेश घेऊन लोक वेदायला तयार नाहीयेत, इथे सात्विक असून लोक वेदायला तयार नाहीयेत, आणि तिथे तामस बुद्धी घेऊन हिंसक बुद्धी घेऊन चाललेला माणूस वेधल्या जातो. कारण की त्यांच्या त्या अधिकरणांच्याकडे तो अधिकार तो देवाने जो अधिष्ठित केलेला आहे आणि त्या माध्यमातून जे शब्द येत आहेत ते परावानी गोळलेले शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्या कानावर पडत आणि म्हणून ते वेधल्या जातात आणि सर्व हिंसा सोडून देतात. ते म्हणतात आत्ता या क्षणापासून मी माझा विचार बदलला. आणि सोबतच ते ज्याची हिंसा करायला झाले त्यांनाही भेटतात आणि त्यांनाही सांगतात की आजपासून मी हे सगळं सोडलं. का बरं, कशामुळे, असं झालं, मी येताना एक निरूपण ऐकलं, पोथी ऐकली, त्यामुळे कोण आहे ते मला घेऊन चला. म्हणजे काय झालं, दोष तर फिटलाच परंतु गुणवृद्धी सुद्धा झाली. स्वतःलाही दोष घडू दिला नाही, समोरच्यालाही दोष घडू दिला नाही, उलट स्वतःलाही योग्यता घडवून घेतली आणि दुसऱ्याला पण योग्य करायला त्यांना ते घेऊन गेले. हे कशामुळे झालं, कारण की ते अधिकरण जे ईश्वर अधिष्ठित त्यांच्या त्या शब्दांमध्ये ते खरोखरच तो वेद आहे. भट्टोबासांपेक्षा समजा भट्टोबासांचा वेद हा एका टोकाचा वेद आहे, स्वामींच्या सन्निधानातले आहेत वगैरे, असा वेद सगळ्याच अधिकरणांकडे जे ईश्वर अधिष्ठित आहेत त्यांच्याकडे तो वेद काही प्रमाणात का होईना, भट्टोबासाने एवढा समजा नसेल असं तुम्ही समजा, वांचून आपल्याला असं मूल्यमापन करता येत नाही बरं का, त्यांच्याकडे किती वेद आहे, काय आहे, कमी आहे का जास्त आहे, असं बोलायचं नसतं. कुठल्याही अधिकरणांचं मूल्यमापन असं नसतं कारण की त्यांच्याकडे ज्ञान कमी आहे का जास्त आहे, नाही. आपल्याला लाभदायक काय आहे ते येऊ द्या, ते आपण ते वजन करत बसायचं नाही, कोण मोठे आणि कोण छोटे. परंतु वेद मात्र सर्वांकडे आहे, परमेश्वराचा मनोधर्म मात्र सर्वांवर आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अधिकरण केलेले. अधिकरण सगळेच होत नाहीत, काहीच अधिकरण असतात. का बरं, कारण की एवढा मोठा परिवार सांभाळणे, सर्वांच्या धर्माला निमित्त होणे, प्रेमोपायासारखी क्रिया आपल्या घडवून घेणे स्वतःच्या बाबतीमध्ये हे खूप कठीण असतं. आपल्या घरातले 4 लोक आपल्याला सांभाळता येत नाही, तिथे परमार्गातले कितीतरी लोक एकाच वेळेला ते दोषवंत असतात, गुणवंत असतात, सर्व प्रकारचे असतात, ते सांभाळायला जातात ते अधिकरणांकडनं, कारण की ईश्वराचा मनोधर्मच त्यांच्यावर तशा बाबतीतला आहे. आणि भट्टोबासांवरचा तर मनोधर्म आमच्या स्वामींनी स्वतः बोलून दाखवलेला आहे. वानेराशापासून सातापाचा, आणि त्याच्या आधी काय बोलले, येथून एका दोघा आणि वानेराशापासून सातापाचा, म्हणजे निमित्त स्वामींनी त्यांना स्वतः केलेला असल्यामुळे त्यांच्या शब्दामध्ये तो वेद आहे. ते बोलल्यानंतर त्या ठिकाणी तो व्यक्ती निरुत्तर होतो परंतु रागवत नाही. खूप वेळा आपल्याला कोणी निरुत्तर केलं तर आपण त्याची माफी मागतो का, आपण उलट चिडतो, आपण रागवतो की मला काही बोलायला काही विषय नव्हता म्हणून. परंतु भट्टोबासाने निरुत्तर केल्यानंतर तो व्यक्ती चिडत नव्हता, तो व्यक्ती अनुसरत होता, म्हणजे कुठल्या टोकाला जात होता तो व्यक्ती, सरळ कर्मराटीतनं लगेच दैवराटीतच येत होता, गृहस्थाश्रमातनं लगेच अनुसरण याच पदामध्ये येत होता. इतकी त्यांच्या बोलण्यामध्ये जो वेद आहे तो परमेश्वराने त्या ठिकाणी स्वमनोधर्माने प्रसन्नतेने त्या ठिकाणी तो दिलेला आहे. आणि असं झाल्यानंतर
ते जे विद्वांस होते म्हणजे विद्वान होते बघा, त्यांचा उल्लेखच इथे विद्वांस म्हणून काय केलेला आहे की ते सामान्य नाहीत हे पण लक्षात घ्या. ते कर्मरागीचे विद्वान आहेत आणि त्यांनाही चर्चेचं अंग आहे, त्यांच्याकडे सुद्धा चर्चेचा विषय आहे, मुद्दे आहेत, सिद्धांत आहे, सर्व काय आहे. आणि त्या सर्व सिद्धांताला भट्टोबासांनी खोडलेलं आहे. आणि भट्टोबास यांनी त्यांना काय केलेलं, निरुत्तर केलं. आणि ते त्यावेळेला शांत झाले, सात्विक झाले. त्यांच्या लक्षात आलं की आपण जे मांडलं ते काय आहे आणि भट्टोबासांनी मांडलं ते काय आहे हे सुद्धा लक्षात आलं. आणि खरोखरच भट्टोबासांच्या शब्दांमध्ये तो सिद्धांत जो आमच्या देवाने दिलेला आहे त्यांना, हा येथीची बोलेल की तेच बोललेले आहेत, ते ईश्वराच्या मनोधर्मानेच बोललेले आहेत. त्याच्यामुळे ते म्हणतात की होती वेदवंती नागदेव भट खरोखरच वेदवंत आहेत. त्यांच्याकडे वेधल्या गेलो मी, विषयाकडे वेधल्या गेलो, शब्दाकडे वेधल्या गेलो, त्यांच्या उठण्या बसण्याकडे वेधल्या गेलो. तेवेळी सीची सर्वसंग परित्याग करून भिक्षा केली. आणि त्याची फलद्रुपता काय झाली, तेवेळीची त्याच वेळेला, म्हणजे जास्त वेळ घालवला नाही त्यांनी. ते असं नाही म्हटले की ते 56 पर्यंत मी अनुसरेल म्हणून, है ना. आपलं निश्चित असते काहीतरी, आम्ही 56 पर्यंत अनुसरणार आहोत. आता एक भाग बरोबर आहे आपलं बरं का, मी अनुसरणार आहे हा भाग उत्तम आहे, पण 56 पर्यंत अनुसरणार आहे आणि आपण 53लाच आपलं तिकीट हे झालं तर, आपण 50लाच गेलो तर आपल्याला माहिती आहे का कधी जाणार आहे आपण, माहिती आहे. त्या दिवशी आम्ही वांबोरीला गेलो आणि एक जण आमचे मुंबईचेच आलेले होते. माझं आणि मामा गुरुजींचं बोलणं झालं आणि गुरुजींनी त्यांना विचारलं तुम्ही कसे काय आलात, काय प्रयोजन. ते म्हणाले मी प्रायश्चित्त करायला घ्यायला आलेलो आहे. काय बरं, काय प्रायश्चित्त काय, वयस्कर आहेत ते म्हणाले आता जा, शेवटी प्रायश्चित्त घेऊन टाकू जायच्या आधी. मामाजी म्हणले कधी जाणार आहे तुम्ही, तुम्हाला कळलं काय कधी जायचं वगैरे ते. अर्थातच आपल्याला माहिती आहे का कधी काय जाणार आहोत आपण, काहीच माहिती नाही आपल्याला. मग 56 हे कसं काय निश्चित केलं आपण. आपण देवाकडे आता प्रार्थना बदलून घेतली पाहिजे. कसं म्हटलं पाहिजे, माझं अनुसरण लवकरात लवकर घडू द्या अशी प्रार्थना करा. 56चं तुम्ही हे कराल आणि देव पण म्हणेल की जर का तुम्ही 50चं पण मला सांगितलं असतं, 50व्या याच्यामध्ये पण आपण तुम्हाला अनुसरण घडवलं असतं, देव असं म्हणत असतील. पण तुम्हीच टार्गेट देवाला म्हटलं 50, 52, 53 काहीच नाही, आम्हाला 56लाच अनुसरायचं आहे, त्याच्या आधी काय आम्ही येणार नाही. जसं आपलं निरोपण किती वाजता चालू होतं, पण काही लोकांनी ठरवलं 2:30लाच यायचं, 2:15लाच यायचं. तर मग आता आम्ही काही करू शकतो का त्याच्या बाबतीमध्ये, नाही. तसं तुम्ही ठरवलं 56, मग देव पण काही करू शकत नाही, कारण की तुमचाही कड त्याच्यामध्ये पाहिजे. तुमचं जरी अनुसरण 56ला असेल, पण देवाला जर का तुम्ही प्रार्थना केली आम्हाला लवकरात लवकर अनुसरायचं आहे, तर परमेश्वर तुमचं अनुसरण अलीकडे घेऊ शकतात. पुढील जन्मातलं अनुसरण या जन्मात होईल. 56चं अनुसरण तुमचं 46 मध्ये पण होऊ शकतं, 10 वर्ष बिफोर तुमचं अनुसरण होऊ शकतं. आणि ते केवळ आणि केवळ देवच करू शकतात. आणि ते तेव्हाच करू शकतात जेव्हा तुमची तयारी असेल, तरच देव करू शकतात, नाहीतर देव सुद्धा काहीच करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रार्थनेमध्ये बदल करून घेता आला तर बघा, जोही ईश्वरदायक विधी आहे तो आम्हाला तेव्हा घडवापेक्षा आम्हाला लवकरात लवकर घडवा हा शब्द तुम्ही घ्या. जो नंतर घडणार आहे तो आत्ता घडू द्या आम्हाला. आणि त्याच्यासाठी कालावधी तुम्ही निश्चित तुम्ही नका करू, तो देवाला निश्चित करू द्या. लवकरात लवकर घडू द्या हा शब्द आपला असला पाहिजे. म्हणजे त्या संदर्भात काही अडथळे असतील तर देव तुमच्याकडनं ते अडथळे नासवून घेतील आणि तो योग तुम्हाला पटकन प्राप्त होईल. म्हणजे आपण बोध झाल्यानंतर पण त्यांनी ते वचनामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की तुले एक दिस दैव वाट पाय. बोध तर झालं लगेच येतील हे असं नाही होत. म्हणजे आपण कोणाला स्वयंपाक झालेला आहे, मग आपण महिला वर्ग वाट बघतात ते येतील आता लगेच जेवायला, ते काही येतच नाही, अर्धा तास झाला तरी. तसं देव सुद्धा बोध झाला, आता देव बघतात आता याला जीवेश्वर भाव उमटलेला आहे, आता लगेच हा जीव इकडे येईलच. देव वाटच बघत असतात, आताच येईल तो लगेच. कैतुले दैव वाट पाहे मग उदासीन आहे. मग देवाला पण कळतं आता काय हा
येणार नाही. आपण बघतो ना की ते आले असते तर इतक्या वाजेपर्यंत आले असते. आता किती वाजले? 4:30 वाजले. आता काही येणार नाही ते पोथीला, आता संपत आला. तसं देव पण निश्चित करून घेतात की आता काय हा येणार नाही. म्हणून अनुसरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही कालावधी निश्चित करू नका, तो देवाला निश्चित करू द्या. इथे बोध झाल्यानंतर आपली बोधाच्या अनुषंगाने आधाराने आपली ती इच्छा जी आहे अनुसरणाची ती आपल्याला देवाला बोलून दाखवता आली पाहिजे की मला देवा लवकर अनुसरण. तुम्ही आणि देव याच्यामध्ये ती प्रार्थना असली पाहिजे. तुम्ही जर का लोकांना सांगितलं की मला लवकरात लवकर आम्ही अनुसरणार आहोत तर तुमचं अनुसरण लांबणीवर पडेल, असा माझा अनुभव आहे बरं का. म्हणजे इतरांच्या बाबतीतला ज्यांनी कोणी म्हटलं की आम्ही अनुसरणार आहोत लगेच 40ला त्यांचं अनुसरणच नाही घडलं. ते अजूनही घरीच आहेत. अनुसरण हे काय आहे? तुमचे रहस्य आहे. ते रहस्य तुम्ही फक्त देवापुढेच तुम्ही उलगडू शकता, इतर कोणापुढे उलगडू नका. तुमचे सुहृद असतील, गुरुजी असतील, त्यांच्या पुढे तुम्ही सांगू शकता, तर ते तुमच्यासाठी प्रार्थना. पण सगळ्यांना मात्र सांगत बसू नका, नाही तर ते अनुसरण काय होईल? लांबणीवर पडत जातं. मग या ठिकाणी हे जे आहेत विद्वान जे आलेले आहेत, आता त्यांना एका प्रकारे श्रवण झालं, चर्चा झाली, बोध झाला आणि तेवळी सीची सर्व संग परित्याग करून, तेवळी सीची लगेच सर्व संग परित्याग करण्याचा निश्चय तिथेच झाला. तुम्हाला सुद्धा हा निश्चय करायचा. एखादं अशा प्रकारची जर का स्मृती आपण ऐकली, एखादं वचन त्याचा अर्थ जर का आपण ऐकला, एखादी लीळा जर का आपण अशा प्रकारची ऐकली, तर आपल्याला सर्व संग परित्याग लगेच करता आला पाहिजे. कसा करणार तो? लगेच काय संन्यास वेश नाही घ्यायचा आहे, पण सर्व संग परित्याग करता येतो की नाही? येईल का? घरी राहून येतो का? त्याला तुम्ही वेगळं नाव दिले, अंतरदीक्षा. अंतरदीक्षा वगैरे काही घ्यायची नसते, परंतु तुम्ही सर्व संग परित्याग मात्र तुम्ही तुमच्या घरीच राहून करू शकता. जी आसक्ती आहे, ज्या ज्या गोष्टींमध्ये त्या आसक्तीवरून मन काढून घ्या. जे काही लागले पण आहे घरामध्ये त्यातनं मन काढून घ्या. आवडीचे पदार्थ आपण मन तृप्त होईपर्यंत खातो ना, प्राणास आहार द्यायला शिका. त्याच्यानंतर स्मरणाला जास्तीत जास्त वेळ द्यायला आपण प्रयत्न करायचा आहे. लीळेवर आपलं पूर्णपणे जे काही अधिकार आपला जो कमी पडतो लीळा आठवण्याविषयी, तो अधिकार आपण वाढवला पाहिजे. आणि अशा प्रकारे दैवपैकींच्या क्रियेमध्ये अधिकाधिक आपलं मन तुम्ही रमवलं. समाजासाठी तुम्ही तसेच आहात, परंतु अंतर मात्र तुम्हाला बदलायचंय. बाह्य नाही जरी बदलले तुम्ही तरी सुद्धा अंतर मात्र, बाह्य जरी तुम्ही सोन्याचे अलंकार घातले, परंतु अंतर मात्र विधींचे अलंकार तुमच्याकडे असले पाहिजे. बाह्य अलंकाराने समाजाला तुम्ही चांगले दिसाल, आवडाल समाजाला, परंतु अंतरांतक अलंकार जे आहेत विधींचे, त्याच्याने आपण देवाला आवडणार आहोत. हे एक प्रकारचं काय आहे? अनुसरणाची पूर्व तयारी आहे, जय्यत तयारी. पूर्ण म्हणजे पूर्व नुसती नाही, जय्यत तयारी आहे ती इथेच तुम्हाला बदलायचं आहे. आणि तिकडे जाऊन काय बदलायचंय? फक्त वेश बदलणार आहे. बाकी जे काही बदलायचं ते अंतर जे बदलायचंय तुम्हाला, अंतःकरणामध्ये जो बदल घडवायचा आहे तो याच चिखलामध्ये, म्हणजे प्रपंच जर का चिखल असेल तर तो बदल म्हणजे कमळ आहे, तो कमळ या चिखलामध्येच उगवला पाहिजे. फक्त औपचारिकता आहे, त्यागाचा भाग आहे. स्वदेश, स्वग्राम आणि संबंधियाचा संबंध ही फक्त औपचारिकता ठेवायची. वांचून मानसिके, वाचिके अनेक त्याग तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये करू शकता. आणि विशिष्ट वेळाने तो करायचाच असतो. म्हणजे तुमचं एक विशिष्ट वय झालं, प्रपंचामध्ये तुमचा एक विशिष्ट वेळ गेला की हळूहळू आपण त्याच्यातनं निवृत्त होण्याचं जे काही कार्य आहे ते सुरू करायचं. असं तुम्ही किती दिवस प्रपंचामध्ये राहाल. काही इतके वयस्कर लोक असतात, त्यांचंही घरादारात पूर्ण लक्षच असतं. हे आलं का, ते झालं का, ते सगळे सांभाळणारे लोक आहेत. आता तुम्हाला काहीच लक्ष द्यायची गरज नाहीये. तरी सुद्धा आता आपण नामस्मरण केलं पाहिजे. एखाद्याला आपण काम सोपवतो कशामुळे? की मला स्मरणाला वेळ मिळेल म्हणून. परंतु तरी सुद्धा आपलं लक्ष तिथेच राहील, तर मग स्मरण घडणार कधी आपलं? आणि म्हणून इथे जो शब्द आहे तेवळी सीची सर्व संग परित्याग,
एखादं ज्ञान मिळालं, प्राप्त झालं, लीळा प्राप्त झाली, एखादा विधी प्राप्त झाला, ऐकायला मिळाला, तरी त्याचं आचरण जे आहे मानसिकरित्या आपल्याला सुरू करता आलं पाहिजे मनातल्या मनात. तर जोपर्यंत तुम्ही सुरू नाही करत तोपर्यंत तुमचा प्रवास पुढे होणार नाही. तुम्ही प्रवासाला जेव्हा तुम्हाला जायचंय तर सरळ तुम्ही बॅगा गाडीत ठेवता का? नाही. प्रवासाची पूर्वतयारी एक वेगळी आहे. कपडे सगळे धुवून ठेवणे, इस्त्री करणे, ते बॅग, त्याच्यासाठी बॅग काढणे, ती स्वच्छ करणे, म्हणजे प्रवासाला गेटच्या दरवाजाच्या बाहेर पडण्याच्या आधी कितीतरी कार्य आहेत. ते कार्य केल्याशिवाय तुम्ही प्रवास सुरू करू शकत नाही. तसं घर सोडणे हा एक प्रवास आहे. सर्व संघ परित्याग करणे म्हणजे स्वसंबंधीचा संबंध विशेषतः त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, स्वदेश संबंध त्याज्य हे घडणारच आहे तुम्हाला. परंतु त्याच्या आधी दरवाजाच्या आतमध्ये कितीतरी तयाऱ्या आपल्या बाकी आहेत. त्या आतापासून आपण सुरुवात केली तर ज्यावेळी त्याग करायचा असेल त्यावेळेला आपण अपूर्ण नसणार आहोत. आपण 80%, 70%, 50% का होईना आपली एक पूर्वतयारी जी आहे ती झालेली असेल. जसं आपण स्वयंपाकाच्या वेळी नाही का वाटण आदल्या दिवशी बनवून ठेवतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी तो वेळ जो आहे तो वाया जात नाही. लहान मुलांना आपण एबीसीडी घरी शिकवतो, म्हणजे केजी बीजी पेक्षा सरळ पहिलीला त्याला प्रवेश मिळतो, त्याचे 2 वर्ष वाचतात. म्हणजे अशा पद्धतीने ही पूर्वतयारी जी आहे ती आपल्याला सर्व संघ परित्याग 23ची लगेच घडलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, सर्व संघ परित्याग करून भिक्षा केली, म्हणजे आधी मानसिक त्याग घडलाय ते जसं ऐकतायत तसं. आणि नंतर पुढच्या टप्प्यामध्ये वास्तविक वाचिके स्वतःला त्यांनी सांगितलेलं आहे की नाही आता अनुसरायचं, आपल्याला जे ज्ञान मिळालं त्याचा उपयोग आता आपल्याला घ्यायचा आहे, हे निश्चिती झालेली आहे. तसं असं ना की आपण नवीन चप्पल आणली की काय करतो आपण, आपला प्रयत्न काय असतात, जुनी चप्पल वापरणं लवकरात लवकर आता, आणि ती नवीन चप्पल खुणावत असते. नवीन सगळ्या वस्तू आपल्याला खुणावत असतात की आता आम्ही आलेलो आहोत, ते जुनं सोडून द्या. तसं जेव्हा ज्ञान येतं आपल्याला त्यावेळेला ते ज्ञान काय सांगतंय त्याकडे त्याचा उपयोग घेण्याच्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे, आपला प्रवास मानसिके, वाचिके आणि प्रत्यक्ष रूपाने तो सुरू आपण केला पाहिजे. आणि या ठिकाणी सर्व संघ परित्याग करून ते या ठिकाणी अनुसरलेले आहेत. पुढची स्मृती येते 240 क्रमांकाची. मात्रा शब्दू समर्थन वैयाकरण निषेधे. वैयाकरण आता शब्द जुन्या पद्धतीतला आहे, तो त्याचं आत्ताचं रूप आहे व्याकरण. वैयाकरण म्हणजे व्याकरण निषेधे, म्हणजे व्याकरण हा व्याकरणाचे जे काही नियम असतील तो बाजूला ठेवलेला आहे. युक्तित्रय निराकरणी चतुर्युक्ती. युक्तित्रय म्हणजे काय, शोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती. शोक्ती म्हणजे काय, स्वतःचेच नियम तयार करणं, त्याला शोक्ती असं म्हटलं जातं. आपण खूप स्वतःचे नियम स्वतः तयार करतो ना. ते मागे तुम्हाला सांगितले असतील, ते चप्पल असताना नाम घ्यायचं नाही, दुपारी 2च्या नंतर देवाचं नाव घ्यायचं नाही, देव झोपतात. अजून काय काय नियम आहेत की शनिवारी काही क्रिया करायच्या नाहीत, मार्गात पंगत द्यायची, शनिवारी द्यायची नाही. हे कुठून आलेलं आहे, वेदा पुराणामध्ये हे नाहीये, हे सोक्तीच्या पद्धतीने हे सगळं आलेलं आहे. आपण निर्माण केलेल्या काही गोष्टी आहेत त्या शोक्ती या पदामध्ये येतात. तुमच्याच मनाने किंवा इतरांच्या मनाने ते नियम तयार झाले आणि आता तुम्ही ते आचरण करताय. त्यानंतर शास्त्रोक्ती. शोक्ती शास्त्रोक्ती म्हणजे शास्त्र पुराणामध्ये जे काय आलेलं असेल ते आता कसं आहे, ते त्रिगुणात्मक आहे आणि ते देवता फळाच्या प्राप्तीसाठी म्हणून ते नियम आहेत. जसं आपण प्रवासाने येतो तेव्हा त्याच्यात तिथे लिहिलेलं असतं की नागपूरसाठी बाण एकीकडे दाखवलेला आहे, अमरावतीसाठी बाण एकीकडे दाखवला. आपण कुठे यायचं, नागपूरला यायचं तर आपण कुठे येतो, नागपूरचा बाण जिकडे दाखवला त्या दिशेने आपण येतो. तुम्ही म्हणता का अमरावती पण विदर्भातच आहे, चला इकडे जाऊ म्हणून, नाही जात. कारण की तुम्हाला जिथे जायचं आहे तिथला रस्ता तुम्हाला वेगळा दाखवलाय आणि जिथे नाही जायचं तिथलाही रस्ता दाखवून ठेवलेला आहे.
आपण जिथे नाही जायचं तिथला रस्ता स्वीकारत नाही, जिथे जायचं तोच रस्ता स्वीकारतो. तसं देवानी सर्व सांगून ठेवलेलं जरी असलं तरी तुमची निश्चिती आहे, देवाकडे जायचं, देवतेकडे जायचं, प्रपंचाकडे जायचं की जीवाकडे जायचं. आपली निश्चिती काय आहे? देवाकडे जायचं आहे. मग आता देवाकडे जायचं असेल तर नियम कोणाचे पाळावे लागतील? वेदाचे का ब्रह्मविद्येचे? विद्या मार्गामध्ये स्पष्ट सांगितलं ना, आपल्याकडे दोन प्रकरण आहेत, विद्या मार्ग आणि युग धर्म. युग धर्मामध्ये सगळी देवतेंची भैर्याग सांगितली आणि वरून काय सांगितलं देवानी शेवटच्या वचनात? हे जे काही सांगितलं तुम्हाला, कुठले कुठले भैर्याग सांगितले? आत्मोपास्ती, भक्ती, पुढे याग आणि तीर्थ क्षेत्र व्रतदान, हे सगळं जे आहे कर्मचारीचे धर्म आहेत. ह्याच्याने काही देवाचं पावन जाणीव होणार नाही, म्हणून हे फक्त माहिती म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं. पुढचं प्रकरण येतं, हे भैर्याग झालं. आता आंतर्याग सांगतात विद्या मार्ग प्रकरणामध्ये. त्याच्यामध्ये सकळ देवतेंच्या विद्या सांगितल्या आणि मध्ये मध्ये काय सांगितलं? 4 वचनांमध्ये परमेश्वराने स्वतःबद्दल पण सांगून ठेवलेले. आता आपल्याला कोणाकडे जायचं? देवतांच्या विद्या की परमेश्वराची विद्या? एक विद्या ते ब्रह्मविद्या. आणि त्या क्रमाने आपल्याला येऊन कुठे पोचायचं आहे? केवळाधार वेद, आणि केवळ वेद हे कैवल्याच्या प्राप्तीपर्यंत आम्हाला पोचाय. एक विद्या ते तिथून सुरुवात होणार आहे. एक विद्यापासून सुरुवात होणार, त्या ब्रह्मविद्येपासून सुरुवात होणार, मग त्याचा वेद होणार आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी केवळ ईश्वर स्वरूपाची जी प्राप्ती आहे, आनंद स्वरूपाची, ती आपल्याला प्राप्त होणार. हा प्रवास आहे. मधले जे देवतेंची वचने त्याचं काय करायचं आपण? त्याला शरण जाणार का तुम्ही? वेदाला शरण जाणार का? वेदोक्त तुम्ही करणार का? काही कर्मकांडातलं तुम्ही काही करणार आहात का? तुम्हाला जिथे जायचंय त्याच पद्धती, त्यांनी जे विधी सांगितले तेच विधी करावे लागतील. आपण जर का तुम्ही कर्मराटीचे किंवा कर्मकांड जर का तुम्ही स्वीकारत बसले, करत राहिले, तुमचा सगळा वेळ इथे निघून जाणार. आणि त्याच्यामुळे होईल काय? परमेश्वराकडे जाण्याचा जो मार्ग आहे, त्याचे जे काही विधी नियम सगळं सांगितले ते तसेच राहून जातील. आणि म्हणून आपल्याला शोक्ती, शास्त्रोक्ती, शास्त्रोक्तीमध्ये सांगितलं ते काही खोटं नाहीये. वेदा पुराणामध्ये जे सांगितलं ते काही खोटं नाहीये, ते बरोबरच आहे. त्या देवतेच्या फळाला पावन व्हायचं असेल तर ते बरोबरच आहे सगळं. त्या पद्धतीने जर का जीव राहिला, आचरण केलं तर त्या देवतेच्या फळाला तो पावन होणार आहे. सरळ साधं सोपं आहे. पण आपला प्रवास आपल्या देवाकडचा आहे, म्हणजे ते आपल्याला स्वीकारता येणार नाही. तुमच्या घरी तेलकट आणि साधं जो दोन्ही बनवलंय, तुम्ही आजारी पडलेले तर तुम्हाला काय खावं लागेल? साधंच खावं लागेल. ते तेलकट किती काही आकर्षक असलं तरी ते खायचं नाही, आपल्याला साधंच खावं लागणार. तसं ते कर्मराटीचं किंवा कर्मकांडातलं तुम्हाला कितीही आकर्षण देणारं असलं, तुम्ही वर्षानुवर्ष ते करणारे असला तरी तुम्हाला जेव्हा यथार्थ ज्ञान कळतं, तुम्हाला यथार्थ स्वीकारता आलं पाहिजे, अन्यथा जे आहे ते त्यागता आलं पाहिजे, तरच ते ज्ञान श्रवणाचा उपयोग आहे. आणि म्हणून इथे शोक्ती, शास्त्रोक्ती आणि तिसरी येते लोकोक्ती. आपण शोक्ती आणि शास्त्रोक्तीपेक्षा पण लोकोक्तीमध्ये जास्तच अडकलेलो आहोत. लोकांनी आम्हाला बाबा अमक्याने हे सांगितलं, तमक्याने ते सांगितलं. माझं म्हणणं आहे, हे प्रश्न तुम्ही बाद केले पाहिजेत. आता असले प्रश्नच नाही विचारायचे. तुम्हाला प्रश्न जेव्हा तो कोणीतरी सांगितलेला आहे, अमक्याने असं सांगितलं, त्याच वेळी दुसरा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला पाहिजे की याविषयी देवाने काय सांगितलेलं आहे, असा प्रश्न तुमच्यात निर्माण झाला पाहिजे. आणि त्यानुसार तुम्हाला सूत्रपाठातलं वचन आठवलं पाहिजे. आता कधी आठवेल आपल्याला? आपल्याला प्रश्न काय विचारावं लागतात कधी कधी, काही विधींविषयी, बरं का, बाबा हा विधी बरोबर आहे का, तो विधी, हे काय विचारावं लागतं? आपले वचन पाठांतर नाहीत, वचनांचं उमट नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला या संदर्भात प्रश्न विचारावे लागतात. जर का मला कोणी सांगितलं की अमकं देवाचं नामस्मरण आहे, ते शनिवारी करायचं नाही, मला पटेल का ते? तर मला माहिती असं वचनच नाहीये, निरंतर सांगितलेलं आहे. मला जर का कोणी सांगितलं की असं असं आहे, तर मग ते मला विधियुक्त असेल, वचनोक्त असेल तर लगेच पटेल, पण नसेल तर नाहीच पटणार. मला कोणाला जाऊन विचारायची गरजच नाहीये. म्हणजे आपल्या सगळ्यांकडे सूत्रपाठ आणि त्याचा अर्थ जर का प्राप्त झाला तर तुम्हाला हे छोटे छोटे प्रश्न तुम्हीच तिकडे निश्चय करायचा. जर का तुम्हाला कोणी म्हटलं
की 11 दिवे लावलेच पाहिजेत, तर तुम्ही सांगायचं नाही. आम्हाला आमच्या देवाने अंतःकरण जाळायला सांगितलंय, आम्हाला दिवे जाळायला काही सांगितलं नाही. एक दिवा आम्ही पूजा अवसर काळी लावतो तेवढाच, त्याच्यानंतर काही आम्हाला दिवा लावायचा नाहीये. कारण की स्वामी सांगतात, या तुम्ही काय आम्हाला दिव्याने बघणार आहात का? स्पष्ट लिळाच आहे. स्वामी काय, परमेश्वर काय अन्य प्रकाशक आहेत का? ते कसे आहेत? स्वयंप्रकाशक आहे. लिळा एकदा कळल्यानंतर दिव्यातलं आत्मत्वच तुमचं निघून जाईल. मला तर आमच्याकडे जर दिवा विजलेला असेल तरी मी लावत नाही, कोणी येऊन ते लावतात. मी कोणाला लावा असंही म्हणत नाही, लावू नका असंही म्हणत नाही. अलिप्त आहे, तिकडे तिकडे चालू द्या त्यांचं. परंतु मी स्वतः मात्र कधीही एक पूजा अवसर काळी समजा आरती ओवाळायची त्यावेळी ठीक आहे, परंतु दिवसभर मी काही दिवा लावून ठेवत नाही. कारण की देवाने ते सांगितलंच नाही. दिवसभर मला अंतःकरण पोळायला सांगितलंय, जाळायला सांगितलेलं आहे, तिकडे आपण लक्ष देऊया. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्याकडे लीळा असतील, तुमच्याकडे वचन असेल, तर काय होईल, तुमच्याकडे आचरण आपोआपच उतरेल. बरोबर तुम्ही त्या पद्धतीने चालाल. म्हणून शोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती, म्हणजे महानुभाव पंथामध्ये पण अनेक लोक काय काय विधी तुम्हाला सांगत असतील, आणि अन्य राठीतले लोक पण तुम्हाला काय काय विधी सांगतात. तुम्ही निम्मे अधिक विधी तर कुठले करत आहात? कर्मराठीचेच विधी करतायत. तुम्हाला वेळेवर ज्ञान न मिळाल्यामुळे तुम्ही तिकडची विधी इकडे एक्सचेंज करून उपयोगात आणताय. तिकडे संकष्टीची उपार होते तर इकडे जयंतीचे उपवास सुरू केले आपण. तिकडे आमका अभिषेक होता, इकडे स्नान सुरू केलं तुम्ही विशेषांना. तसं सगळं. आता काही लोक त्याच्याविषयी, आता मला ते म्हणे की आता हे आमका काल विधी झाला, त्यामुळे आपण पण देवाला उपार करायचा का? काय संबंध त्याचा? नाही, मग सगळे करतात. कुठे चाललंय आपलं महानुभाव पंथ? म्हणजे काय विचार कुठे चाललंय आपलं हेच समजत नाही. कारण की वचनाचं, आचरणाचं अधिष्ठान कुठेतरी कमी आहे. लोक म्हणतात म्हणून आपण करायचं असं नाही. ते सांगितलं ना, काही तो सण असला की आपल्या देवाला मोदकाचा उपार. कशासाठी? नाही, मग घरी सगळीकडे बनवतात म्हणून. पण वाढदिवस त्यांचा आहे, आपल्या देवाचा नाही ना. म्हणजे आपल्या अवतार दिनाला आपण ते करू ना सेलिब्रेशन. म्हणजे हे काय आहे? शोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती, या तिन्ही स्मृतीस्थळामध्ये हे सांगतायत भट्टोबास. म्हणजे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल की युक्तित्रय निराकरणी, तीनही ज्या उक्त्या आहेत याचं निराकरण केलं, त्या पद्धतीने अर्थ लावलेला नाही. चतुर्युक्ती पर्याय, म्हणजे चौथं जी उक्ती आहे ती कुठली आहे? शोक्ती, शास्त्रोक्ती, लोक, या तिन्ही उक्ती परित्यजोनी येथीची या, म्हणजे येथीचे म्हणजे परमेश्वराची जी उक्ती आहे त्याला काय म्हणावं? ईश्वरोक्ती. त्या ईश्वरोक्ती पर्याय, ईश्वरोक्ती असती परी मध्ये मात्रा शब्द केशवदेव पंडिताप्रती समर्थन. म्हणजे अस्थिपरी मध्ये जो मात्रा शब्द आहे त्याचं कुठलंही व्याकरण वगैरे काही लावू नका. सरळ सरळ देवाने ईश्वरोक्ती जे सांगितलेलं आहे की मात्रा शब्दाचा अर्थ अजून वेगवेगळा, आपण जेवढे विद्वान असू तेवढे अर्थ आपण लावू. पण इथे शब्द कुठला आहे? अस्थिपरी मध्ये स्वभाव मात्रे, म्हणजे स्वभावाला नियंत्रित करा, बस एवढाच अर्थ आहे. बाकी खूप सखोल अर्थ त्याच्यामध्ये काही लावण्याची आवश्यकता नाही. शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती युक्त अर्थ लावू नका. वचनाचे अर्थ लावताना ईश्वरोक्तीच्याच पद्धतीने तो मनोधर्म ईश्वराचा काय आहे तो जाणून, जसं मी ऐकलं असं अधिकरणांकडनं एका, की अनेक अर्थ तुम्ही एखाद्या वचनाला लावाल, पण जोपर्यंत सिद्धांत अर्थ तुम्ही लावत नाही त्या वचनाचा, तोपर्यंत तुमच्याकडे काहीच नाही. अनेक अर्थ आपण लावू शकतो, पण सिद्धांत अर्थ काय आहे तोही त्याचा आपल्याला माहिती पडला पाहिजे. आणि म्हणून ती ईश्वरोक्ती आहे. आणि म्हणून अस्थिपरीमध्ये स्वभाव मात्रे हा शब्द जो आहे ते पंडिताप्रती समर्थन, म्हणजे तो शब्द बरोबर आहे, योग्य आहे, असं भट्टोबासांनी म्हटलेलं आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 238, 239 आणि 240 अशा 3 स्मृत्या ज्या आहेत ते या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहेत. दंडवत हो.